कांदा उत्पादक शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी आता मोठी बातमी आहे। केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यात कांदा निर्यातीवर घातलेली बंदी आता हटवण्यात आलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली समितीने कांदा निर्यातीला मंजुरी दिलेली आहे। देशातल्या कांद्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी निर्यात बंदी घातली होती आणि याची डेडलाईन 31 मार्च पर्यंत होती। मात्र डेडलाईन संपण्याच्या दीड महिना आधीच सरकारने ही बंदी हटवलेली आहे। या संदर्भात अद्याप नोटिफिकेशन आलेलं नसून शेतकऱ्यांमध्ये मात्र त्याचा संभ्रम असल्याचं बघायला मिळत आहे। सध्या गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये कांदा मुबलक उपलब्ध आहे। 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला त्यामुळे मंजुरी दिलेली आहे। बांगलादेशातून 50,000 टन कांद्याच्या निर्यातीला मंजुरी आहे। 40% निर्यात शुल्क आकारण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे। बफर स्टॉकमधून 25 रुपये प्रति किलो दराने कांदा विक्रीचा निर्णय झालेला आहे। दरम्यान शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार सकारात्मक असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्यात। आजच माननीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बरोबर ग्रुप ऑफ मिनिस्टर्सची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये चर्चा चांगल्या पद्धतीने झाली, ज्याच्यामध्ये कांदा निर्यात खुली करण्याबाबत शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार सकारात्मक आहे या दृष्टीने निर्णय घेण्यात आलेला आहे। परंतु त्या बाबतीत जो नोटिफिकेशन आम्ही म्हणतो तो नोटिफिकेशन येणं अपेक्षित आहे। ते आल्यानंतर आपल्याला क्लिअर होईल की नेमकं किती खुली झालेली आहे किंवा काय त्याच्यामध्ये बांगलादेश असेल किंवा आमचे इतर देश आहे ज्यांच्याकडनं सातत्याने मागणी होती त्याच्यावर सरकारने काय निर्णय घेतलाय। परंतु ही चर्चा खूपच चांगली झाली आणि जी शेतकऱ्यांच्या हितासाठी झालेली आहे। तर या निर्णयावरती शेतकरी नेत्यांनी सुद्धा आनंद व्यक्त केलाय। मात्र काहीसं संभ्रमाचं वातावरण आहे, त्यामुळे सरकारकडून लवकरच स्पष्टीकरण येईल अशी अपेक्षा